नमस्कार. आज आपण आपल्या अर्थशास्त्र विषयाच्या नव्यानं BA फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करतो आहे. खरं तर मुळात खूप उशीर झाला आहे. यापूर्वीच आपण या गोष्टीला सुरुवात करणं आवश्यक होतं, परंतु कोविड-19 अर्थात कोरोना या महामारीमुळं भविष्यात नव्यानं यावर लस निर्माण होईल आणि महाविद्यालये सुरळीतपणे सुरू होतील आणि खऱ्या अर्थानं क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचं कार्य सुरळीतपणे नियमित चालू करता येईल हे थोडंसं एक अंदाज गेल्या अनेक दिवसापासून असल्यामुळं महाविद्यालय शासनाच्या निर्देशानुसार बंद होते. अर्थात ऑनलाईन टीचिंगचे आता गव्हर्नमेंटचे निर्देश आल्यामुळं भविष्यात किती दिवस कोविड-19चा कालावधी हा चालू राहील आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्याला जर महाविद्यालयात बोलवलं, क्लासरूम टीचिंग जर सुरू केली तर कदाचित विद्यार्थी हे बाहेरगावून येत असल्यामुळे आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड-19चा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्याला देखील बाधा निर्माण होण्याची संभाव्यता असल्यामुळे शासनाने या बाबतीत जे निर्देश दिले की विद्यार्थ्याला महाविद्यालयामध्ये बोलू नका, परंतु किती दिवस यानंतर वाढ बघावी की जेणेकरून विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान देखील या माध्यमातून होते आहे. म्हणून ऑनलाईन टीचिंग हे एक माध्यम गव्हर्नमेंटच्या निर्देशानुसार अलीकडे निवडलं गेलं. आपण BA फर्स्ट इयर मधील प्रवेशित नव्यानं आलेल्या विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून सेमिस्टर पॅटर्न हा थोडासा एक नव्यानं अभ्यासक्रम आहे. कारण आपण 12वीला 11वी 12वी किंवा आस्थागतच्या ज्या काही अभ्यासक्रमातून आपण आल्या आहात हा सगळा ॲन्युअल पॅटर्न होता, परंतु पदवी स्तरावरती आपण अभ्यासक्रमाला प्रवेश करत असताना नव्यानं पदवी स्तरावरती जे काही बदल झाले ते हे सगळे सेमिस्टर पॅटर्नचे आहेत. सर्वदूरपर्यंत महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठामध्ये अलीकडे सेमिस्टर पॅटर्नचा स्वीकार केला गेलेला आहे. सेमिस्टर पॅटर्न म्हणजे काय नेमकं? BA फर्स्ट इयर हे 2 सेमिस्टरमध्ये विभागले गेलेलं आहे. BA फर्स्ट इयर दिवाळीपर्यंत साधारणतः प्रथम सेमिस्टर मानलं जातं. अलीकडच्या काळामध्ये कोरोनामुळे ह्या कालावधी सगळा मागेपुढे होणार आहे. BA फर्स्ट इयरचे 2 पार्ट केले जातात. BA फर्स्ट इयर हे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर म्हणजे BA फर्स्ट इयर. म्हणजे BA फर्स्ट इयरचे एकंदरीत 2 सेमिस्टर आहेत. त्याप्रमाणेच BA सेकंड इयरला जर तुम्ही ॲडमिशन घ्याल तर BA सेकंड इयरचे देखील 2 सेमिस्टर आहेत. म्हणजे BA फर्स्ट इयरला जर फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर असेल तर BA सेकंड इयरला 2 सेमिस्टर म्हणजे थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या वर्षाला म्हणजेच BA फायनलला ज्यावेळेस आपण प्रविष्ट व्हाल BA फायनलला देखील 2 सेमिस्टर आहेत. म्हणजे अर्थात BA फर्स्ट इयरचे 2 सेमिस्टर, BA सेकंड इयरचे 2 सेमिस्टर म्हणजे 4 सेमिस्टर झाले. म्हणजे BA फायनलचे 2 सेमिस्टर म्हणजे 5वं सेमिस्टर आणि 6वं सेमिस्टर. म्हणजे एकंदरीत आपला पदवीचा BAचा अभ्यासक्रम हा 6 सेमिस्टरमध्ये विभागला गेलेला आहे. BA फर्स्ट इयरचे 2 सेमिस्टर, फर्स्ट सेकंड सेमिस्टर, BA सेकंड इयरचे 2 सेमिस्टर म्हणजे थर्ड अँड फोर्थ सेमिस्टर आणि BA फायनलचे 2 सेमिस्टर म्हणजे फिफ्थ अँड सिक्स्थ सेमिस्टर. एकंदरीत 6 सेमिस्टरमध्ये हा BAचा अभ्यासक्रम वर्ष जरी 3 दिसत असले कारण BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर आणि BA फायनल हे वर्ष 3 दिसतात, पण प्रत्येक वर्ष हे 2 सेमिस्टरमध्ये विभागलं जातं. म्हणजेच 3 वर्षाचे 6 सेमिस्टर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आपल्या असतात. 6 सेमिस्टरच्या अभ्यासक्रमातून आपल्याला जावं लागतं. BA फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये जे काही विषय आपण निवडले त्या विषयापैकी आपण इकॉनॉमिक्स हा विषय निवडलेला आहे. इकॉनॉमिक्स इज इंटरनॅशनल सब्जेक्ट, कारण अर्थशास्त्र हा विषय आंतरराष्ट्रीय ख्यातीचा विषय आहे. जगातल्या सर्वच देशामध्ये हा विषय अभ्यासला जातो, कारण जगाची पूर्ण इकॉनॉमी अर्थव्यवस्था ही इकॉनॉमिक्सवर डिपेंड करतं. कारण अर्थ याभोवती संपूर्ण माणसाचं आयुष्य गिरट्या घेत असतं. संपूर्ण जग हे अर्थभोवती गिरट्या घेणारं असतं. कारण अर्थकारण, अर्थशास्त्र आणि अर्थ यावरती संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था अवलंबून असतं. कुठलाही देश हा विकसित आहे, अविकसित आहे का विकसनशील आहे याची जर गणना केली जाते, कारण जगातल्या सर्व राष्ट्रांची गणना ह्या 3 राष्ट्रामध्ये विभागल्या जातं. एक विकसित राष्ट्र, दुसरं अविकसित राष्ट्र आणि तिसरं विकसनशील राष्ट्र. विकसित राष्ट्र म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जपान असेल यासारखे राष्ट्र जे विकासाच्या उच्चतम पातळीवर पोहोचलेले आहेत, वेल डेव्हलप आहेत, त्याला विकसित राष्ट्र असं संबोधलं जातं. तर अविकसित राष्ट्र म्हणजे जे विकासापासून फार दूर आहे, ज्यांचा विकास अजून खूप व्हायचा आहे, अतिशय विकासाच्या अवस्थेपासून फार दूरपर्यंत ते आहेत, त्याला अविकसित राष्ट्र असं म्हटलं जातं. आणि तिसरी स्टेप आहे की जे अविकसित पण नाही आणि विकसित पण नाही, मधल्या अवस्थेमध्ये जे आहेत, म्हणजेच अविकसितच्या समोर गेलेले आहेत आणि विकसितपर्यंत पोहोचलेले नाही, म्हणजेच विकसनशील म्हणजे विकासाच्या मार्गावर असलेले राष्ट्र, त्यालाच विकसनशील राष्ट्र असं संबोधलं जातं. भारताची गणना ही
विकसनशील राष्ट्रामध्ये केलं जातं. म्हणजेच भारत हा विकसनशील राष्ट्र आहे, म्हणजे विकासाच्या टप्प्यावर आहे, विकासाकडे वाटचाल करतो आहे. ठीक आहे. BA फर्स्ट इयरला जो अभ्यासक्रम आपल्याला विद्यापीठाच्या सिलेबसनुसार जो अभ्यासक्रम आपल्याला आहे तो आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे BA फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला मायक्रो इकॉनॉमिक्स आणि सेकंड सेमिस्टरला मॅक्रो इकॉनॉमिक्स. दोन्हीही अभ्यासक्रमाचे शब्द हे जवळजवळ सारखे वाटतात. मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो MICRO मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि सेकंड सेमिस्टरला जो आपल्याला अभ्यास करायचा आहे तो आहे मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो MACRO. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर MICRO आणि सेकंड सेमिस्टर MACRO मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. मराठीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हा सेमिस्टर फर्स्टला आहे आणि सेमिस्टर सेकंडला स्थूल अर्थशास्त्र आपल्याला अभ्यासायचं आहे. अतिशय सोपा असा अभ्यासक्रम आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नित्याला उपयोगात पडणारा हा विषय आहे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीवरती अतिशय दर्जेदार हा विषय, संपूर्ण जगमान्यता प्राप्त असलेला अर्थशास्त्र हा विषय आहे. आपण भारतामध्ये जे इकॉनॉमिक्स शिकवतो तेच इकॉनॉमिक्स इंग्लंड, अमेरिका, जपान जगातल्या सर्व राष्ट्रामध्ये जवळपास सारख्याच प्रमाणात हेच अर्थशास्त्र शिकवलं जातं, कारण अर्थशास्त्राचा अभ्यासक्रमाचा आंतरराष्ट्रीय पातळीचा आहे. नोकरीच्या संध्या या अर्थशास्त्र विषयाच्या माध्यमातून जगभर निर्माण आहेत. केवळ महाराष्ट्राचंच नाही तर जगातल्या सर्व देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व स्टेटमध्ये, इव्हन मोठमोठ्या पदासाठी जर कोणतं क्वालिफिकेशन लागत असेल तर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट लागतो. कारण अर्थशास्त्र हा सर्व दूरपर्यंत सर्वच नोकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय आहे. MPSC असो, UPSC असो, का क्लास 1 अधिकाऱ्यांच्या इतर कोणत्या नोकऱ्या असतील, बँकिंग असतील, या सर्व क्षेत्रामध्ये क्लास 1 अधिकाऱ्यापासून तर सर्व क्षेत्रामध्ये व्यापून टाकणाऱ्या नोकऱ्या या अर्थशास्त्र विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुलभ असतात. जनरल नॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये अर्थशास्त्राचा हा मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रम अर्थशास्त्राचा समाविष्ट असतो. भविष्यामध्ये आपण MPSC UPSC कडे जर वाटचाल करत असाल, स्पर्धा परीक्षेकडे वाटचाल करत असाल, त्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा विषय अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण याचे महत्त्वाचे प्रश्न संपूर्ण UPSC आणि MPSCच्या सिलेबसमध्ये असतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना नित्याच्या व्यवहारामध्ये देखील अर्थशास्त्र हे अत्यंत उपयुक्त असा विषय आहे की जो विषय आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये पुढे जात असताना त्याला नित्यांत गरज पडते. पावलोपावली त्याची प्रचिती आणि त्याचा अनुभव आपल्याला आलेला दिसतो. मित्रहो, BA फर्स्ट इयरचा अभ्यासक्रम आपण अभ्यासत असताना फर्स्ट सेमिस्टरला मायक्रो इकॉनॉमिक्स हा सिलेबस आपल्याला अभ्यासायचा आहे. एकंदरीत 5 युनिटमध्ये हे अभ्यासक्रम विभागला जातो. फर्स्ट युनिट, सेकंड युनिट, थर्ड युनिट, फोर्थ युनिट आणि फिफ्थ युनिट असं 5 युनिटच्या अभ्यासक्रमातून संपूर्ण सिलेबस असतो. त्यापैकी मायक्रो इकॉनॉमिक्स BA फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्टचा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो काही अभ्यासक्रम आहे तो जवळजवळ तुमच्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळजवळ सर्व अभ्यासक्रम झालेला आहे. 12वीला जो अभ्यासक्रम तुम्ही अभ्यासला आणि बोर्डाची परीक्षा देऊन आपण अत्यंत चांगल्या मार्काने पास झालात आणि नव्यानं आपण पदवीच्या BAच्या प्रथम वर्षाला आपण ॲडमिशन घेतली आणि हा विषय आपण निवडला. जवळजवळ BA फर्स्ट इयरला असलेला हा संपूर्ण अभ्यासक्रम 90% अभ्यासक्रम 12वीला झालेला आहे. केवळ 10% 10% नव्यानं अभ्यासक्रम याच्यामध्ये समाविष्ट आहे. 90% अभ्यासक्रम आपल्याला जुनाच वाटतो जो 12वीला आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जात नाही. कारण इकॉनॉमिक्स हा विषयच असा आहे तिच्या थीम आहेत. जर कोणत्या एखादा सिद्धांत असेल, थेरी असेल, एखादा अभ्यासक्रमातला एखादा टॉपिक असेल, तिच्यामध्ये जर 12वीला जर तो टॉपिक असेल तर BA फर्स्ट इयरला तिच्यामध्ये नव्यानं अशी वाढ कोणतीच करता येत नाही. तो जसाच्या तसा असतो. म्हणून BA 12वीला तुम्हाला अर्थशास्त्राच्या व्याख्या झाल्या असतील, मागणीचा नियम झाला असेल, पुरवठ्याचा नियम झाला असेल, नफा असेल, व्याज असेल किंवा या संबंधित अनुषंगिक ज्या काही बाबी तुमच्या झालेल्या आहेत त्या जवळजवळ 90% बाबी त्या BA फर्स्ट इयरला जशाच्या तशा आहेत. जरी 12वीचा 90% अभ्यासक्रम हा BA फर्स्ट इयरला जसाच्या तसा जरी असला तरी देखील आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याला नव्यानं तो पूर्ण पॉईंट, अगदी 1 पॉईंट जेणेकरून तुमचं 12वीला झालंच नाही असं समजून आपल्याला नव्यानं तो अभ्यासक्रम घ्यायचा आहे. कारण आपण हा विषय शिकत असताना, अध्यापन करत असताना या विषयाची महती आपण जाणून घेतली पाहिजेत. अभ्यासाच्या पद्धती 2 आपण अभ्यासक्रम होतो. एक तर आपण घोकमपट्टीच्या माध्यमातून जो विषय आपल्याला अवगत झाला नाही, समजला नाही, त्या विषयाची आपण घोकमपट्टी करतो आणि घोकमपट्टी करताना जो विषय आपण अवगत करतो तो विषय परिपक्व झालेला नसतो, कारण तो विषय कालांतराने आपण विसरून जात असतो. म्हणून जो विषय मनापासून आपल्याला समजलेला आहे, जो पॉईंट आपल्याला समजलेला आहे तो पॉईंट आपण कदापिही विसरत नाही, कारण मुळात तो आपल्याला समजलेला असतो. म्हणून प्रत्येक भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि समजून घेऊनच आपल्याला पुढे चालायचं आहे. आज
BA फर्स्ट इयर मधल्या फर्स्ट सेमिस्टरच्या म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्सच्या पहिल्या सेमिस्टरचा जो विषय मायक्रो इकॉनॉमिक्स आहे त्याच्या पहिल्या युनिटच्या पहिल्या टॉपिकला आपण सुरुवात करतोय. पहिला टॉपिक आहे अर्थशास्त्राच्या व्याख्या. अर्थशास्त्राच्या व्याख्या ह्या 12वीत किंबहुना तुम्हाला झालेल्या आहेत, तर तरी आपण नव्यानं बघू. खरं तर अर्थशास्त्राची मांडणी ही ऐतिहासिक काळापासून अर्थशास्त्राला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तुम्ही 8वी 9वी 10वीचा जो इतिहास आपण अभ्यासला असेल त्याच्यामध्ये आपण कौटिल्य हे नाव आपण निश्चितपणे ऐकलं असेल. कौटिल्य हे इतिहास काळातील फार मोठी व्यक्ती होऊन गेली. कौटिल्याने इतिहासाच्या बाबतीत मोठं भाष्य जरी केलं असेल तर कौटिल्य हा एक अर्थतज्ञ देखील होता. कारण कौटिल्याने अर्थशास्त्रावरती त्या परंपरागत काळामध्ये ऐतिहासिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थशास्त्राचं लिखाण केलेलं आहे. म्हणून कौटिल्याला परंपरागत अर्थशास्त्राचा जनक संबोधला जातो. अर्थशास्त्राचे जनक दोन आहेत. एक इतिहास काळामधील परंपरागत अर्थशास्त्रामध्ये ज्यांनी फार मोठं काम केलं, फार मोठं लिखाण केलं, त्याच्यावरती खूप मोठा अभ्यास मांडला, तो परंपरागत अर्थशास्त्राचा जनक म्हणजे कौटिल्य आहे. आणि आधुनिक अर्थशास्त्रामध्ये, अलीकडच्या अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राची नव्यानं मांडणी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर इंग्लंडमधील अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञांनी नव्यानं आधुनिक काळामध्ये अर्थशास्त्राची मांडणी केली. म्हणून ॲडम स्मिथला देखील जनक संबोधलं जातं. म्हणून अर्थशास्त्राचे जनक दोन आहेत, एक कौटिल्य आणि दुसरा ॲडम स्मिथ. मग दोन जनक जर अर्थशास्त्राचे असतील तर त्याला दोन वेगळ्या परिभाषामध्ये विभागलं जातं. कौटिल्याला परंपरागत अर्थशास्त्राचं जनक संबोधलं जातं, तर ॲडम स्मिथला हे आधुनिक अर्थशास्त्राचं जनक संबोधलं जातं. मग कौटिल्याने अर्थशास्त्रावरती भाष्य करत असताना ज्या प्रमुख भाष्य, मुख्य भाष्य केलं त्यावर आपण अतिशय छोट्या प्रमाणात प्रकाश टाकू. कौटिल्य काय म्हणतो तर राजे महाराजाच्या काळामध्ये परिस्थिती आपण अभ्यासली आहे. राजे महाराजाच्या काळामध्ये ज्यांच्याकडे जास्तीत जास्त राज्य ज्यांचे विस्तारित स्वरूपात आहे, राज्याचा मोठा भाग ज्यांच्याकडे आहे तो राजा मोठा समजला जायचा. छत्रपती शिवरायांचं उदाहरण आपल्याला माहित आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन आपलं राज्य विस्तारलं होतं. आपल्या स्वराज्याची स्थापना केली होती, जनतेच्या राज्याची स्थापना केली होती. राज्य विस्तारत असताना जेवढा राज्याचा विस्तारित भाग मोठा तेवढं त्या राज्याचं उत्पन्न जास्त, आणि जेवढं त्या राज्याचं उत्पन्न जास्त तेवढं त्या राज्यामधल्या जनतेला देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा त्या अत्यंत चांगल्या प्रकारे दिल्या जातील. म्हणजेच त्या राज्यामधील लोकांचं जीवनमान उंचावलेलं असेल. आपण व्यक्तिगत जीवनाचा जर विचार केला, व्यक्तिगत जीवनामध्ये देखील ज्यांच्याकडे अधिक विस्तारित स्वरूपात जमीन जुमडा आहे, ज्यांच्याकडे विस्तारित स्वरूपात प्रॉपर्टी आहे, त्या कुटुंबाचं जीवनमान उंचावलेलं आपल्याला दिसतं. कारण त्यांच्याकडं त्यांच्या जीवनमानासाठी आवश्यक असलेल्या साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेलं उत्पन्नाचं साधन त्यांच्याकडे असतं, म्हणून त्यांचं जीवनमान उंचावलेलं असतं. राज्याचं तसंच आहे. भारतामध्ये जे काही राज्य आहेत त्या राज्यामधले काहीला विकसित राज्य म्हणून समोर गणलं जातं. विकसित राज्य का म्हटलं जातं? कारण ज्या राज्याचं उत्पन्न जास्त, ज्या राज्याचं उत्पन्न जास्त त्या राज्याला विकसित राज्य म्हटलं जातं. कारण ते राज्य आपल्या राज्याअंतर्गत येणाऱ्या जनसामान्य लोकांसाठी चांगल्या प्रकारे सेवा ते देऊ शकतं, चांगल्या प्रमाणे जनकल्याणाचे कामं करू शकतं. कारण जनकल्याणाचे कामं त्या राज्याच्या उत्पन्नावर अवलंबून असतात. देशाचं तसंच आहे. देशाला ज्या देशाचं उत्पन्न मोठं आहे त्या देशाला विकसित राष्ट्र म्हटलं जातं. विकसित राष्ट्र म्हणजे त्या देशाचं उत्पन्न मोठं असलेलं राष्ट्र, आणि ज्या राष्ट्राचं उत्पन्न मोठं त्या राष्ट्राला जनसामान्य त्या राष्ट्रामधील लोकांचं जीवनमान उंचावलेलं असतं. कारण ते राष्ट्र त्या राष्ट्रामधल्या लोकांच्या जनजीवनासाठी अत्यंत उत्तम चांगलं जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, त्या जे काही सेवा कार्य असतील ते चांगल्या प्रकारे सेवा कार्य देण्याचं काम तर राष्ट्र करू शकते. तसंच इतिहास काळामध्ये जर आपण पाहिलं, इतिहासामध्ये देखील ज्या राजाचं राज्य विस्तारित स्वरूपात आहे, मोठं आहे, तो राजा मोठा, आणि त्या राजाचं निश्चितच उत्पन्न तेवढंच जास्त असणार, आणि त्या राज्याचं उत्पन्न जास्त म्हणून तो राजा त्याच्या विस्तारित राज्याअंतर्गत जे काही जनसामान्य जनता आहे त्या जनसामान्य जनतेसाठी लागणाऱ्या जेवढ्या काही सेवा आहेत त्या सेवा उत्तम प्रकारे ते देऊ शकतो. म्हणून पुरातन काळामध्ये एक राजा हे दुसऱ्या राज्याचं राज्य आक्रमण करून हस्तगत करत असे, कारण आपल्या राज्याचा विस्तार वाढवत असे. मग हे दुसऱ्या राज्याचं राज्य हे हस्तगत करायचं, आक्रमण करून ते आपल्याला मिळवायचं आणि आपल्या ताब्यात ठेवायचं. बघा, दुसऱ्या राज्याचा भूप्रदेश म्हणजे दुसऱ्या राज्याचं राज्य हे आक्रमण करून प्राप्त करायचं आणि आपल्या ताब्यात ठेवायचं. हे पुरातन काळामध्ये, इतिहास काळामध्ये हे राजा महाराजाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. कौटिल्य तेच म्हणतो की राजानं एखादा नवीन भूप्रदेश मिळवणं आणि तो ताब्यात ठेवणं. लक्षात घ्या, जी इतिहास काळामध्ये आपण पाहिलं, राजानं एखादा नवीन भूप्रदेश
प्राप्त करणं म्हणजे मिळवणं आणि तो आपल्या ताब्यात ठेवणं, हे ज्या शास्त्रामध्ये शिकवल्या जातं, हे ज्या शास्त्रामध्ये अभ्यासलं जातं त्याला अर्थशास्त्र असे संबोधतात, असं कौटिल्य म्हणतो. कौटिल्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या ते राज्याच्या विस्ताराशी जोडलेली आहे, राज्याच्या प्राप्तीशी जोडलेली आहे, राज्याच्या मिळकतीशी व्यवस्थापनाशी जोडलेली आहे. म्हणून कौटिल्य म्हणतो राजानं एखादा नवीन भूप्रदेश प्राप्त करणे, मिळवणे आणि तो आपल्या ताब्यात ठेवणे हे ज्या शास्त्रात शिकवल्या जातं की कसा मिळवायचा आणि कसा ताब्यात ठेवायचा, हे ज्या शास्त्रात शिकवलं जातं त्याला अर्थशास्त्र असं संबोधलं जातं, असं कौटिल्य म्हणतो. म्हणून कौटिल्याला परंपरागत म्हणजे इतिहासकालीन अर्थशास्त्राचा जनक असं संबोधलं जातं. लक्षात घ्या, कौटिल्यानं अर्थशास्त्राची व्याख्या कोणती केली तर राज्यानं एखादा भूप्रदेश कसा मिळवायचा आणि तो आपल्या ताब्यात कसा ठेवायचा हे ज्या शास्त्रात शिकवलं जातं त्याला अर्थशास्त्र असं संबोधतात. ही कौटिल्याची अर्थशास्त्राची परिभाषा, ज्याला परंपरागत अर्थशास्त्राचं जनक संबोधलं जातं. मग ॲडम स्मिथ आता नव्यानं पुढे आधुनिक काळामध्ये नवीन अर्थशास्त्रावरती खूप मोठ्या प्रमाणात लिखाण झालेलं आहे. पण त्या लिखाणामधलं जर अधिकृत लिखाण, जर मान्यताप्राप्त लिखाण जर कोणाचं असेल तर ते ॲडम स्मिथचं आहे. ॲडम स्मिथने अर्थशास्त्रावर खूप सारं लिखाण केलं आणि अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला. म्हणून ॲडम स्मिथला आधुनिक अर्थशास्त्राचं जनक संबोधलं जातं. मग ॲडम स्मिथ काय म्हणतो? ॲडम स्मिथनी खऱ्या अर्थानं 1776 मध्ये आपल्या लिखाणाला सुरुवात केली. ॲडम स्मिथ हा इंग्लंडचा अर्थशास्त्रज्ञ आहे, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ आहे. ॲडम स्मिथनी 1776 मध्ये अर्थशास्त्रावरती खूप मोठ्या प्रमाणात लिखाण केलं आणि आपला एक ग्रंथ प्रकाशित केला. मोठ्या प्रमाणात लिखाण केलं, ते लिखाण एका ग्रंथामध्ये समायोजित केलं आणि आपला स्वतःचा स्वतंत्र ग्रंथ प्रकाशित केला. त्या ग्रंथाचं नाव आहे वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ म्हणजे संपत्ती आणि नेशन म्हणजे राष्ट्र, म्हणजे राष्ट्राची संपत्ती. लक्षात घ्या, 1776 मध्ये ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, इंग्लंडचा अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन, वेल्थ म्हणजे संपत्ती, नेशन म्हणजे राष्ट्र, म्हणजे राष्ट्राची संपत्ती या नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आणि त्यामध्ये अर्थशास्त्राविषयी सविस्तर असे विवेचन त्यांनी केलं आणि त्या विवेचनावरूनच ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक संबोधला जातो. मग ॲडम स्मिथ देखील अर्थशास्त्राची परिभाषा वेगळ्या प्रकारे मांडतो. ज्याप्रमाणे परंपरागत अर्थशास्त्राचा जनक कौटिल्य यांनी अर्थशास्त्राची व्याख्या करत असताना एक वेगळं भाष्य केलं जे तत्कालीन परिस्थितीमध्ये, ऐतिहासिककालीन परिस्थितीमध्ये लागू पडणार होतं. काय म्हणलं कौटिल्यांनी अर्थशास्त्राची परिभाषा करत असताना की एखाद्या राजाने एखादा भूप्रदेश कसा मिळवावा आणि तो आपल्या ताब्यात कसा ठेवावा हे ज्या शास्त्रात शिकवलं जातं त्या शास्त्राला अर्थशास्त्र म्हणतात. भूप्रदेशाशी संबंधित व्याख्या कौटिल्यांनी केली. इकडे मात्र ॲडम स्मिथ हा संपूर्णपणे वेल्थवर भर देतो, म्हणजे संपत्तीवर भर देतो. ॲडम स्मिथ म्हणतो की अर्थशास्त्र हे संपत्तीभोवती गिरट्या घालणारं शास्त्र आहे. अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अभ्यास जर कशाचा केला जात असेल तर तो वेल्थचा म्हणजे संपत्तीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग ॲडम स्मिथनी जर संपूर्ण ॲडम स्मिथचं लिखाण हे संपत्तीवर आधारित आहे, संपूर्ण संपत्तीवर भर ॲडम स्मिथने दिला, संपूर्ण अभ्यास संपत्तीचाच ॲडम स्मिथने केला. म्हणून ॲडम स्मिथ म्हणतो की अर्थशास्त्र हे संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. लक्षात घ्या, ॲडम स्मिथची व्याख्या अवघ्या दीड ते 2 वळीची आहे की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र होय, कारण त्यांनी संपूर्ण भर हा वेल्थवरच दिलेला आहे, संपत्तीवर दिलेला आहे. मग ॲडम स्मिथच्या बाबतीत 2 गोष्टी आपल्याला लक्षात येतील की ॲडम स्मिथने अर्थशास्त्रावर लिखाण केलं आणि अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला. ॲडम स्मिथला आधुनिक अर्थशास्त्राचं जनक संबोधलं जातं. ॲडम स्मिथने इसवी सन 1776 मध्ये राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन या नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो प्रकाशित केला आणि त्यामध्ये आपली त्यांनी अर्थशास्त्राची नव्याने परिभाषा मांडली. कोणती परिभाषा? संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. एवढी अत्यंत सोपी अशी व्याख्या ॲडम स्मिथनी मांडली. ॲडम स्मिथ म्हणतो की मानवाचं अगदी मानव लहानपणापासून तो मोठे होईपर्यंत माणसाचं प्रत्येक व्यवहार, प्रत्येक व्यवसाय असो तो संपूर्ण संपत्तीभोवतीच गुंतलेला असतो. आणि ते खरं आहे. माणसाला जेव्हापासून कळायला लागतं तेव्हापासून तर माणूस मोठा होईपर्यंत अगदी माणसाच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत
माणूस जर कशाच्या मागे धावत असेल तर तो संपत्तीच्या मागे धावतो. माणसाच्या प्रत्येक व्यवहारामागं, प्रत्येक व्यवसायामागं जर उद्दिष्ट कोणतं असेल तर संपत्ती प्राप्ती करणं हे आहे. प्रत्येक व्यवसाय असो, प्रत्येक नोकरी असो, प्रत्येक कुठलंही उद्दिष्ट असो, ते सगळं माणसाचं संपत्तीभोवती फिरत असतं. म्हणून ॲडम स्मिथ म्हणतो की संपत्ती ही संपूर्ण आयुष्यभर माणसाच्या व्यवहाराचं मोठं माध्यम जर कोणतं असेल तर ती संपत्ती प्राप्त करणं आहे. म्हणून माणसाच्या संपूर्ण आर्थिक क्रियामागं जर उद्दिष्ट कोणतं असेल तर संपत्ती प्राप्त करणं हे उद्दिष्ट आहे. माणसाच्या आयुष्याचं मुख्य साध्य जर कोणतं असेल तर संपत्ती प्राप्त करणं हे मुख्य साध्य आहे. म्हणून ॲडम स्मिथ म्हणतो की संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. ॲडम स्मिथने दुसरं अर्थशास्त्राच्या बाबतीत दुसरं कुठलंच भाष्य केलं नाही. ॲडम स्मिथचं संपूर्ण लिखाण, संपूर्ण अभ्यास तर एकाच गोष्टीवर केंद्रित आहे, तो म्हणजे संपत्तीवर, संपूर्ण संपत्तीवरती. म्हणून ॲडम स्मिथचा व्याख्या म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अक्षरशः अवघ्या अर्ध्या ते दीड एक ओळीची व्याख्या ॲडम स्मिथने मांडली. संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. मग ॲडम स्मिथनी संपत्तीमध्ये कोण्या कोण्या गोष्टीचा समावेश केला तेही महत्वाचं आहे. ॲडम स्मिथ म्हणतो संपत्तीमध्ये भौतिक संपत्तीचा समावेश ॲडम स्मिथने केला. लक्षात घ्या, भौतिक आणि अभौतिक ह्या दोन प्रकारच्या वस्तू आहेत. ज्या आपल्या डोळ्याने दिसतात आणि ज्याला स्पर्श करता येतो त्या सगळ्या बाबी भौतिकमध्ये मोडतात. बघा, भौतिक वस्तू आणि अभौतिक वस्तू, वस्तूचे दोन प्रकार, भौतिक आणि अभौतिक. भौतिक म्हणजे काय, तर जी वस्तू डोळ्याने दिसते आणि ज्याला हाताने स्पर्श करता येतो त्याला भौतिक म्हणतात. आणि जी वस्तू डोळ्याने दिसत नाही आणि ज्याला हाताने स्पर्श करता येत नाही त्याला अभौतिक म्हणतात. जसं डॉक्टरची सेवा, सेवा याला स्पर्श करता येत नाही. वकिलांची सेवा, सेवा याला स्पर्श करता येत नाही. सेवा ज्या गोष्टी सेवा या गोष्टीत मोडतात त्या अभौतिकमध्ये मोडतात आणि त्या सोडून बाकीच्या सगळ्या भौतिकमध्ये मोडतात. म्हणून ॲडम स्मिथ म्हणतो की संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र जरी असेल तर संपत्ती कोणती, तर ॲडम स्मिथ भौतिक संपत्तीवर भर देतो. लक्षात घ्या, ॲडम स्मिथचा भर हा भौतिक संपत्तीवर आहे. म्हणून ॲडम स्मिथच्या व्याख्येवर टीका करत असताना या 2-3 प्रकारच्या टीका प्रामुख्याने ॲडम स्मिथमध्ये येतात. ॲडम स्मिथच्या भोवती केंद्रीभूत ठरणारे 3 मुद्दे आपल्याला लक्षात येतात. एक, की ॲडम स्मिथने अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, म्हणून ॲडम स्मिथला आधुनिक अर्थशास्त्राचं जनक संबोधलं जातं. लक्षात घ्या, ॲडम स्मिथने इसवी सन 1776 मध्ये 1776 मध्ये राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि प्रकाशित केला. आणि वेल्थ ऑफ नेशन, राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची नव्याने परिभाषा केली. ती परिभाषा कोणती, तर संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. फक्त संपत्तीवर त्यांनी भर दिला आणि या संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. मग ही अर्थशास्त्राची व्याख्या पाहिल्यानंतर ही संपत्ती कोणती, तर भौतिक संपत्ती. त्याने सगळा भर भौतिक संपत्तीवर दिला. मग अर्थशास्त्राच्या ॲडम स्मिथच्या या व्याख्येवर टीका करत असताना आपल्याला प्रामुख्याने महत्वाची पहिली एक टीका दिसते, म्हणजे संपत्तीला अवास्तव महत्व. ॲडम स्मिथनी आपल्या व्याख्येमध्ये केवळ संपत्ती आणि संपत्तीचाच भाष्य केलं आणि संपत्तीवरच भर दिला, त्याच्या पलीकडे तो गेलाच नाही. त्या अर्थशास्त्रामध्ये केवळ आणि केवळ संपत्तीचाच अभ्यास केला जातो अशा प्रकारचं भाष्य ॲडम स्मिथने केलं. म्हणून ॲडम स्मिथच्या व्याख्येवर टीका करत असताना संपत्तीला अवास्तव महत्व दिलं, अशा प्रकारची टीका अनेक टीकाकार ॲडम स्मिथच्या व्याख्येवर करतात. म्हणून पहिली टीका आहे की ॲडम स्मिथने आपल्या व्याख्येमध्ये संपत्तीला फार जास्त म्हणजे अवास्तव महत्व दिलं आहे आणि इतर बाबीकडे दुर्लक्ष केलं आहे. म्हणजे संपत्तीला अवास्तव महत्व ही पहिली टीका ॲडम स्मिथच्या व्याख्येवरची झाली. ॲडम स्मिथच्या व्याख्येवरची दुसरी टीका येतं की अभौतिक वस्तूकडे दुर्लक्ष. ॲडम स्मिथने आपल्या व्याख्येमध्ये केवळ आणि केवळ भौतिक वस्तूवरच भर दिला आणि अभौतिक वस्तूकडे मात्र दुर्लक्ष केलं. दुसरी टीका कोणती आहे, तर अभौतिक वस्तूकडे दुर्लक्ष. ॲडम स्मिथनी आपल्या जर अभौतिककडे दुर्लक्ष तर लक्ष कशावर, तर भौतिकवर. म्हणून स्पष्टीकरणामध्ये ॲडम स्मिथनी आपल्या व्याख्येमध्ये भौतिक वस्तूवर भर दिला आणि अभौतिक वस्तूकडे मात्र दुर्लक्ष केले. ॲडम स्मिथच्या व्याख्येवरची तिसरी टीका प्रामुख्यानं कोणती दिसते, तर मानवी मूल्याकडे दुर्लक्ष. ॲडम स्मिथने आपल्या व्याख्येमध्ये मानवाचा संपूर्ण क्रिया, संपूर्ण आर्थिक क्रिया ही केवळ संपत्ती भोवती फिरणारी आहे. माणसाचं खरं उद्दिष्ट हे संपत्ती प्राप्त करणे आहे, पण त्याच्याही पलीकडं काही मानवी मूल्य देखील असतात. त्या मानवी मूल्याकडे मात्र ॲडम स्मिथनं दुर्लक्ष केलेलं आहे.
म्हणून मानवी मूल्याकडे दुर्लक्ष ही तिसरी टीका आपल्याला ॲडम स्मिथच्या या व्याख्येवरून पाहायला मिळतं. पहिली टीका संपत्तीला अवास्तव महत्व, दुसरी टीका अभौतिक वस्तूकडे दुर्लक्ष आणि तिसरी टीका मानवी मूल्याकडे दुर्लक्ष, अशा प्रकारचे 3 प्रमुख टीका ॲडम स्मिथच्या व्याख्येवरती केल्या जातात. आपण परत एकदा नव्यानं ॲडम स्मिथच्या व्याख्येचा थोडक्यात सुरुवातीपासूनचा उजाळा आपण घेऊ. पहिलं की अर्थशास्त्राच्या जनक संबोधत असताना 2 प्रकारचे जनक आपल्याला प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये दिसून येतात, एक कौटिल्य आणि दुसरा ॲडम स्मिथ. कौटिल्यला परंपरागत अर्थशास्त्राचं जनक संबोधलं जातं, तर ॲडम स्मिथला आधुनिक अर्थशास्त्राचं जनक संबोधलं जातं. कौटिल्याने अर्थशास्त्राची परिभाषा करत असताना काय म्हटलं तर एखादा भूप्रदेश प्राप्त कसा करावा आणि तो ताब्यात कसा ठेवावा हे ज्या शास्त्रात शिकवलं जातं त्याला अर्थशास्त्र असं संबोधलं जातं, अशी व्याख्या कौटिल्य करतो. तर परंपरागत अर्थशास्त्राचा जनक कौटिल्याच्या नंतर आधुनिक अर्थशास्त्राची मांडणी जर कोणी केली असेल तर ती केली ॲडम स्मिथने. ॲडम स्मिथने स्वतंत्र अर्थशास्त्राचा दर्जा अर्थशास्त्राला प्राप्त करून दिला, म्हणून ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक संबोधलं जातं. 1776 मध्ये ॲडम स्मिथने राष्ट्राची संपत्ती या नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आणि त्यामध्ये आपली नव्याने अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ती व्याख्या म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र वय अत्यंत छोटी आणि महत्वाची व्याख्या त्यांनी मांडली. त्याच्यानंतर ॲडम स्मिथच्या व्याख्येवर ज्या टीका प्रामुख्याने दिसतात त्याच्यामध्ये पहिली टीका संपत्तीला अवास्तव महत्व, दुसरी टीका अभौतिक वस्तूकडे दुर्लक्ष आणि तिसरी टीका मानवी मूल्याकडे दुर्लक्ष. अशा प्रकारे ॲडम स्मिथच्या व्याख्येचा आपण पूर्णपणे संपूर्ण परिमार्श आपण बघितलेला आहे. अत्यंत सोपी आणि महत्त्वपूर्ण अशी व्याख्या ॲडम स्मिथची की जी पहिली व्याख्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये मांडली जाते. आज आपण ॲडम स्मिथची व्याख्यावरती एवढं विवेचन आपण बघितलं. उद्याला आपण डॉक्टर मार्शल यांची व्याख्या आपण पुढील दुसरी जे अर्थशास्त्रज्ञ की ज्यांनी ॲडम स्मिथच्या नंतर अर्थशास्त्रावरती मोठ्या प्रमाणात अभ्यास मांडला त्यांचं नाव आहे डॉक्टर मार्शल. डॉक्टर मार्शलची अर्थशास्त्राची व्याख्या आपण उद्याला पाहू. आज